नमस्कार. आज आपल्या श्रीगोंदा तहसील समोर आपली जी काही झोपडी असते त्या झोपडीमध्ये राहुल आढाव हे आमचे सहकारी मित्र आलेले आहेत आणि त्यांच्या पत्नी या सारोळा या गावच्या सरपंच आहेत विद्यमान. आणि यांचं जे गाव आहे गाव छोटंसं आहे, परंतु मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जे अभियान सध्या महाराष्ट्र लेवलला सुरू आहे, त्या अभियानामध्ये श्रीगोंदा तालुक्यात या गावाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आमच्या भगिनी त्या चांगलं काम करतायत, परंतु त्यांच्या साथीला राहुल जे आहेत आणि हे गाव अभियानात येण्यासाठी जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये जिल्हा परिषद असेल, वरिष्ठ स्तरावरची जी काही कमिटी असते, या सगळ्यांनी फिल्टर लावून अतिशय काटेकोर असे निकष आहेत आणि त्या निकषामध्ये हे गाव बसलं. खरं तर हे काही एका दिवसाची मेहनत नसते. अनेक दिवस राहुलजी आणि त्यांचे सहकारी सदस्य, सरपंच मॅडम, ग्रामसेवक आणि गावातील सगळे तरुण आणि सहकारी असे सगळेजण मिळून एक टीम वर्क करतात आणि त्या टीम वर्कच्या माध्यमातून हे काम जे आहे ते इथपर्यंत आलेलं आहे. आणि आज रोजी सांगण्यासाठी मला अभिमान वाटतो की आमच्या तालुक्यात काष्टी असेल, त्याच्यानंतर कोळगाव असेल, लोणी व्यंकटनाथ असेल किंवा आडळगाव असेल, आमचं तांदळी तुम्हाला गाव असेल, टाकळी असेल किंवा तालुक्यातली जवळपास सगळीच गावं, त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. आपापल्या पद्धतीने गाव डेव्हलप व्हावं अशी प्रत्येक सरपंचाची इच्छा असते, गावच्या नेत्याची राजकीय इच्छा असते. परंतु सगळ्यांना सगळं काम जमत नाही, कारण ते करणं आणि सगळ्यांनी कशात बसणं हे काही सामान्य काम नाही. आणि राहुलजींच्या प्रयत्नामुळे, राहुल दादांच्या यशस्वी सगळ्या नियोजनामुळं आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियानामध्ये श्रीगोंदा तालुक्यात सगळ्यात पहिला नंबर सारोळा या गावचा आलेला आहे. आणि आता सध्या ते जिल्ह्यामध्ये या स्पर्धेमध्ये आहेत आणि श्रीगोंदा तालुक्यात पहिला नंबर आला, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो सगळ्यांच्या वतीने, सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने. आणि यांना जिल्ह्यामध्ये सुद्धा यांचा पहिला क्रमांक यावा अशी सगळी अपेक्षा आपल्याला आहे. आपल्यासोबत आज झोपडीमध्ये राहुल दादा आलेले आहेत, तर आपल्याला आज त्यांच्यासोबत चर्चा करायची, गप्पा मारायच्यात की एखाद्या गावगाड्यामध्ये काम करत असताना माझा सगळ्यात पहिला प्रश्न त्यांना असा आहे की चॅलेंजिंग काय असतं माहिती आहे का? ते असतं गावचं राजकारण. बरोबर. आणि गावच्या राजकारणामध्ये हेवे दावे, कटुता, भावकी, बांध, अमुक तमुक असे काही फंडे असतात, बरोबर, की जे कोणतेच राजकारण असतात ते गाव लेवलच्या गावगाड्याच्या राजकारणात असतात. बरोबर. हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? आणि राजकारण मॅनेज करता करता ही सगळी विकासाची कामं, निधी, पळापळ मी पाहतोय तुम्ही अनेक विषय घेऊन येत असतात. हे सगळं किती दिवसाची मेहनत आहे आपली या कामामागे? या कामामागे तशी मेहनत, आता आमची ग्रामपंचायत निवडणूक येऊन 5 वर्ष म्हणजे फेब्रुवारी मध्ये आमचा कार्यकाळ संपला. त्यानंतर आता प्रशासन चालू झालं. प्रशासन चालू होऊ किंवा नाही होऊ, आम्हाला प्रशासन चालू झाल्यावर पंचायत समिती निरोप आला, तुमचं गाव रेस मध्ये, पण आता तुमचा कार्यकाळ संपलाय, मग आता तुम्ही कसं करणार, रिवर्स घेणार का काय? मला असं काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. प्रशासक लागले आणि पारच संपून गेलं. परत ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्यात आम्ही नसलो बी किंवा असलो बी तर हे काम असंच चालू राहणार, कारण आपण अभियान हातात घेतले. विशेषतः अध्यक्ष टिळकजी, आपण मुख्यमंत्री महोदयांचा आभार कसं मानतो, हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान त्यांनी आणलं, पहिल्यांदा आले. आणि खेडोपाडी याचा प्रचार झाला, प्रसार झाला. ज्या गावांनी याच्यात भाग घेतला ती गावात तुम्ही जाऊन पहा, रंगरगोटी करून, जरी प्रथम क्रमांक नसन आला, द्वितीय नसन आला, तृतीय नसन आला, परंतु त्या गावात गेला आज गाव पण वाटते. त्या अभियानापासून आहे ना हा फरक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आढळून आलेला आहे. आणि गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्याच्यात, गावकऱ्यांचं सहकार्य भरपूर लाभलं. तुम्ही जे म्हणले ना राजकारणाचा विषय, तर आमच्या गावात आज समजा 255 ते 60 घर आहेत. त्या कुठल्याही घरात तुम्ही आज जायचं, तुम्हाला सगळ्या गावचा परिचय, फक्त त्याला विचारायचं या 5 वर्षात सारोळा सुमनची गावाला ह्या ग्रामपंचायतीपासून काही फायदा झाला का? ते जर नाही म्हणला तर तिथून पुढे 260 घरात विरोधक प्रत्येक गावात असतो. पण मी आज तुम्हाला हे सांगतो, कुपनाचं काम असो, पुढे अडचण आली तर आम्ही तुम्हाला फोन करायचो. काय म्हणजे काहींचे कुपनाचे कामं केल्यात, काहींचे ते वयोवृद्ध लोकांचा 1000 रुपये महिना चालू केले, काहींच्या घरी असे काही 30-32 शेतकरी होते, पाऊस पडला तर त्यांनी वावरात ट्रॅक्टरच न्यायचं नाही, तिथं बैलाशिवाय पेरणीच होत नव्हती. तिथले मार्ग आपण सोडवले, म्हणजे हातापाया पडून. आपण कोणाला विरोध धरला नाही, कोणाचं काहीच धरलं नाही. कट्टर विरोधक होते, त्यांची मधल्या काळात आजी वारली असती, ते तुमचे मित्र समजा. तर ती इतका पावसाचं वातावरण खतरनाक होतं का ती एक्सपायर झाल्यानंतर स्मशानभूमीपर्यंत सुद्धा आणायचं. तर त्या ठिकाणी आता काही लोक विरोध आम्हाला असं करतो, जेव्हा एका घराकरता तिथं एवढा खर्च कशाला करायचा, तिथं 40 ते 50 हजार रुपये माझा खर्च म्हणजे थोडक्यात झाला. ते रॉयल्टी पुढं काय असेल म्हणून ते आपल्याला बघायचं नाही. म्हणजे एक घर असं पण आपल्याच गावातलं आहे ते, बरोबर आहे. असं म्हणजे ह्या नात्यातून तुम्हाला सांगतो, कुठल्याच घर असं नाही बा, कोणत्या वस्तू जायचं तुम्ही आणि तुम्ही परस्पर विचारायचं बा ह्या 5 वर्षात तुम्हाला काय भेटलं. तर जर काहीच नाही भेटलं ना तर तिथून पुढे
वॉटर संस्थेमार्फत पाणी आडवा पाणी जिरो आम्ही एक पारण्याची संस्था आली त्यामार्फत 10-12 विहिरी झाल्या, जवळजवळ 40च्या प्लस शेततळी झाली, ठिबक परत स्प्रिंकलर. आता याची परिस्थिती होती आपली युद्धाची, त्या टायमाला गॅसची अडचण होती, 240 चुलीची वाटप केली आम्ही त्या वॉटर संस्थेच्या आधाराने. म्हणजे असं राजकारण गावात करायचं म्हणलं ना तर ती कामधंदे केले पाहिजे सगळ्यांनी, राजकारण म्हणून त्याच्याकडे नाही बघितलं पाहिजे असं मला वाटतं. उद्या पुढच्या काळात आपण राहू किंवा नाही राहू, पण आपण त्या खुर्ची समजा आहे आमच्या मिसेस, आता तिचं MBA झालं होतं, ती म्हणली कुठेतरी आपण जॉब करू, काहीतरी करू, उपजीविका करू, नाही का. आता मी हिंडतोय तू हेच करायचं म्हणलं, पण मी म्हणलं बा असं नाही, आता आपल्या नशिबाने आपल्याला हे पद भेटले, या पुढच्या काय कोणाला भेटत नाही. तू आपलं व्यवस्थित ग्रामपंचायतचं काम पहा. जर लहान बाळामुळे तुला बाहेर जायचा प्रॉब्लेम येईल तर एखादी गोष्टी जर त्या ठिकाणी सरपंचाची गरजच नाही, तिथं आपल्यासारखं गेलं तरी बा तुमच्यासारखे हात पाय पडून किंवा तुम्ही डायरेक्ट फोन करून सांगता बा असं काम आहे बा, कारण सरपंचच व्हावा किंवा त्या ठिकाणी जावा असं बी काही नाही. बरोबर आहे. आणि ते आणताना आम्ही काय पक्ष पार्टी बघत नाही तालुक्यात सुद्धा. थोडक्यात आम्ही बारा आमदार साहेबांना जायचं असं तरी जातो. बरोबर. माझे आमदार राहुल दादा यांचं बी सहकार्य चांगले आहे, नागोडी साहेबांचं बी सहकार्य असतं, तुमचं बी असतं. आमच्या गावात कोणी पाहुणा आला सुजय दादांक बी चांगल्या प्रकारे त्यांनी पण तुमची- दादांनी पण आम्हाला भरपूर, जिल्हा सोडून सूर्य विखेंनी आम्हाला भरपूर निधी दिला. तालुक्यात दादांचा पराभव झाला, परंतु 2-3च गाव मोठा महिन्यासारखी अशी होती की विखे साहेबांना लीड होतं, त्याच्यात आमचं गाव होतं. त्याच्यानंतर आम्ही दादांक भेटायला म्हणून गेलो. दादाला म्हणलं असं असं आमचं गाव शेवटच्या कोपऱ्याला आहे, निधीचा विषय. तर दादांनी काही म्हणजे तुमच्या गावाला काय अडचण नाही साहेब, सरपंच तुम्हाला आम्हाला. आता त्यानंतर त्यांनी 2 केटीवेर दिली, 2 कॉन्क्रीट रस्ते दिले लोकसभेनंतर पराभवानंतर 1.5 कोटी रुपये सुविधांनी आम्हाला दिली. स्ट्रीट लाईट दिले 2 10 ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे सुजयदादा विखेंबद्दल आता तो विषय वेगळा आहे राजकारणाचा, हा. पण आज रोजी श्रीगोंदा तालुक्यातली जर काही लोक गेली समजा सुजयदादा कामासाठी, तर सुजयदादा राग करतात, कारण त्यांच्या लोकसभेच्या पराभवाला आम्ही सगळेजण जबाबदार आहोत. सरपंच तुम्ही त्यांच्यासोबत होते, आम्ही विरोधात होतो, बरोबर. परंतु एक आक्षेप आहे आमचा, म्हणजे राजकीय विरोधक म्हणून टीका टिप्पणी होत असते. म्हणजे परवा पत्रकारांनी देखील हा विषय मांडला की अनेक विरोधकांना सुजयदादांनी जवळ केलं, आता प्राजक्त तनपुरे यांना तर पक्षात घेतलंय, त्यांच्या गळ्यात गळे घातले, मिठी मारली, संग्राम भैयासोबत ते काम करतात ज्यांनी लोकसभेला विरोधात काम केलं. पण सारोळा सोमवंशी आणि राहुल आढाव एकमेव असं उदाहरण आहे श्रीगोंदा तालुक्यातलं की सुजयदादांनी मनातली कटुता बाजूला ठेवली आणि ते सांगतायत की जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटी रुपये निधी सुजयदादा विखे पाटलांनी यांना दिला. आता माझा आणखी एक प्रश्न आहे, आम्ही ज्यांचं काम केलं, ज्यांना लोकसभेला मदत केली, खासदार आमचे नेते निलेश लंके साहेबांनी तुम्हाला किती निधी दिला? आता निधी काय दिलाच नाही. एक पत्र आता समजा आम्ही तर स्वतः नाही गेलो, पण लेटर पॅडवर आमचे जे गावात दुसरे होते नेते ते म्हणले बा त्यांनी त्यांचं काम केलं समजा, बरोबर. त्यांना म्हणलं तुम्ही काय असं लेटर टाईप करा, आपल्याला काय निधी बाबत कोणाचंच काही नाही. मदत झाली का? नाही, मदत काही नाही झाली, काहीच नाही. काहीच नाही. विद्यमान आमदार आहेत विक्रमसिंह पाचपुते, विखेदादांनी तुम्हाला काही निधीच्या बाबतीत मदत केली? आता ह्या परिसरात आता ह्या टप्प्यात तर काही निधी नाही भेटला आम्हाला. काहीच नाही. प्रशासकीय पातळीवरती पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तहसील कार्यालय असेल, या बाबतीत तुम्हाला खास करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या बाबतीत अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं? हो, पंचायत समिती अधिकाऱ्यांनी सहकार्य असं केलं. जनरली एक अनुभव असा असतो की अधिकारी मदत करत नाही. नाही, तुमचं म्हणणं बरोबर असेल, पण जो अधिकारी आमच्या गावात आला ना, त्यांनी जे काम बघितलं काय त्या पातळी येऊन, तर त्या अधिकारी आज आला की रामरामच करते, सरपंच या पण म्हणलं सरपंच जरी आपण नसलो तरी, मॅडम जरी असले तरी आता येणं त्यांचं येणं इकडे होत नाही. आता त्या आता माणूस कसं म्हणतो बा चला बा आता, पण जो माणूस अधिकारी आता आमच्या गावात तहसीलदार साहेब आले, संध्याकाळी 7च्या बोंग्याची संकल्पना होती, जिल्ह्यात सारोळा सोमवंशी प्रथम होती. बरोबर. 7 वाजता अभ्यासाचा बोंगा वाजतो, टीव्ही मोबाईल बंद होतो, पाळलं जात आहे 100%. फक्त आता सुट्टी आहेत, आता सध्या हे पण आता शाळा आता पोरं मामाच्या गावाला गेली, पुढं काय ती चालू ठेवलं होतं, पण पोरच म्हणले आता असं असं आहे थोडं बरं म्हणलं तसं आपण जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा हा परत चालू होईल. एखादी सार्वत्रिक संकल्पना आहे ना, ती व्यक्तिगत पातळी पाळणं सोपं आहे, परंतु सार्वजनिक गावाला शिस्त लावण्याचे आम्ही ना स्वतः घरोघर जातोय 7 वाजता. तुम्ही कोणाला विचारा, तुमचे लय मित्र आहेत आमच्या गावात, मला माहिती, तुम्ही कोणाला विचारा 7ला बोंग वाजला ना, समजा 5-6 दिवस म्हणून मी आलो गावात संध्याकाळी 7ला, आमची जी ग्रामपंचायतीची कर्मचाऱ्यांची टीम आहे का, म्हणजे ना मी त्यांना इतकं मानितो. आता बाकीच्या गावात त्यांना काय मानपान असतो ते मला माहित नाही, पण आमच्या गावात कर्मचाऱ्यांच्या विषयी ना आपला भरपूर आदर आहे. कारण आपण त्या खुर्चीवर असतो, 5 वर्ष असतो, आत येतो जातो, पण त्यांचा जेवढा अनुभव असतो ना हा कोणाचाच नाही. बरोबर. म्हणजे नुसतं गाव पुढे म्हणायचं मी केलं याचा काहीच विषय नाही.
माझ्या तुम्हाला नाही ना, मी सगळ्यांना सांगेन की ज्याला ग्रामपंचायत करायची किंवा ज्याला गावचा विकास करायचा आहे तिने ते बिचारे 2-3 कर्मचारी 4 असतील त्यांना जर हाताला घेतलं ना अध्यक्ष, तुम्हाला कोणत्याच कामाची अडचण येत अडचण नाही. येत नाही. बरोबर, शेवटी काम तेच करतात. आम्ही इतके जीव लावून काम करतो ना एकजुटीने. आता हे सडा आम्ही टाकले कर्मचारी, काल जिल्हास्तरीय मीटिंग घ्यायची होती. हे हात आपण- हात हात बघा हे. तुम्ही आता तरी काय नाही, आजच्या जाऊ आम्ही व्हिडिओचं आता- वैशिष्ट्य काय आहे हे बघा, की सरपंच काल सडा टाकून रेडीमेड सडा असेल बहुतेक. हा आता शेण या गावात टाकायचं म्हणजे अख्ख्या गावात शेणाचा सडा बरं टाकणं आता शक्य आपणच नाही. नाही केलं, ते बिचाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं काम आहे किती. हा. त्यांचं काय काम आहे, एकाने पाणी सोडायचं आणि एकाने ग्रामपंचायत सरपंच तुम्ही पण काम करू लागले. आम्ही बी आमचे सगळे सदस्य बी हा. आणि कर्मचारी आमचा ग्रामपंचायत ऑपरेटर कम्प्युटरचा ते सुद्धा झाडून घेतोय. आणि मला- कधी शहानिशा करा. आणि मला असं कपडे ते बिचाऱ्यांना येऊन बघा 6-6 हजाराची सफर आहे डायरी. कोणी घेतले? ग्रामपंचायत म्हणे बिल काय तुम्ही काढायचं, म्हणजे बिलाचं काय करायचं तुम्ही घ्या, चला बघू काय असेल ती. कर्मचाऱ्यांना हा ते परदेशी व्हिडिओ मॅडम आले ते बाहेरचे बघायला, हा. ते म्हणजे आमचे कर्मचारी ते म्हणजे एवढं सफर आहे बिफर ते सुद्धा सगळे आजच्या वगैरे होते. ज्यावेळेस आम्ही आपण पण त्याला जीव लावतो आणि ते- एकजुटीने आपण सगळेजण काम करतो एखाद्या गावाच्या विकासासंदर्भात, ते गाव सगळं अख्खं गाव उभं राहतं, हे त्याचं उदाहरण आहे. सरपंच, आता ह्या झाल्या महत्वाच्या गोष्टी. मला आणखी एक सांगा की आता झालंय काय आणि राहिलंय काय, चॅलेंजिंग कामं कोणती आहेत? आणखी एक महत्वाचा प्रश्न माझा असा आहे, जलजीवन योजना तुमच्या गावात आहे? हो आहे. श्रीगोंदा तालुक्यात 99% गावामध्ये ही योजना चालू झाली नाही, जलजीवन योजना. आमच्या गावात नाही, सरपंचाचा नाही. अनुभव काय या योजनेबद्दल? योजना खूप चांगली आहे ती आपल्या राबवणे. आमच्या गावात 2 वाजता चालू झाले, गावठाण पूर्ण चालू झाले. फक्त 2 वाजता थोडे किचकट आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी पाईपलाईन करताना येईन ते बरेच पाईपलाईन फुटलेत. आता आम्ही ह्या काळात काय केलं, तुम्हाला पाठीमागं म्हणलो होतो आपल्या जलजीवन विषय आंदोलन करायचं. पाठीमागं आम्ही जरी सत्तेत असलो किंवा पाचपती साहेब होते, विखे साहेब होते खासदार, तरी आमच्या गावाच्या रस्त्याची अवस्था बिकट होती. अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा सांगितलं, ते काय अधिकारी दाद देत नव्हते. आम्ही तिथं भजन आंदोलन ठेवलं केलं होतं. हा तर त्याचा फायदा एवढा झाला, 8-10 दिवसात डांबरी पडून क्लिअर सगळं. अजून बी आता त्या दिवशी साहेबांना फोन केला होता, सारवा समोरचे देवदैठण रस्ता आहे ते परत तसाच झालाय मधला रस्ता. साहेब म्हणले मला जून महिना द्या, मला थोडी मागणी करायची. मग जून नाही जुलै जाऊ द्या. सध्या डांबराचं शॉर्टेज वगैरे आहे. हा सांगते ना आपल्याला. आपण मग त्यांनी सांगितलं, आपण तरी पुढे काय सांगायचं. जलजीवन किती जलजीवन- दिवसात चालू होईल? आता त्या 2 वाजता आमचे फक्त राहिलेत, गावठाण पूर्ण झाले. हा. 2 वाजता होते पाणी जाते, 2 वाजता होते किचकट आहेत. त्यांना कालच त्या यांना फोन केला पाचंगे म्हणून ठेकेदारी, त्यांना म्हणलं आमचं असं गाव बसले, तर आम्हाला सर्व लोकांना सेवा द्यायची. बरोबर आहे. तर ते म्हणलं मी येतो, कनेक्शन करून झालेत, फक्त जोडाजोडी करून आता ती पाणी सोडायची. सगळं सोलरचं बसलंय, सोलरवर मोटर चालू होती आमच्या गावात. लाईटीचं काय आता 15 दिवसापूर्वी टीपी जळाली होती, 8-10 दिवस त्या साईडला पाणी नव्हतं. पण सोलरमुळे एवढा फायदा झाला त्या जलजीवनच्या, आमच्या संपूर्ण गावाला पाणी भेटलं. मी आता एक पत्र तयार केलंय, ते पत्र पण इथं आहे, ते पण पत्र दाखवतो तुम्हाला. हे पत्र मी उद्या घेऊन चालू आहे मंत्रालयामध्ये. हे पत्र तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये. पत्राचा विषय फार गमतीचा आहे. श्रीगोंदा तालुक्यातील परिसरातील अवैध दारू, हातभट्टी हे सगळे विषय आहेत. आणि हे जे व्हिडिओ बनवत आहेत, शूटिंग जे करतायत ते अल्ताफ शेख माझे मित्र आहेत. त्यांनी स्वतः टाकळी लॉनर मधल्या शाळेला स्वखर्चाने कंपाऊंड करून दिलं. बरोबर. आणि गंमत अशी की त्या शाळेच्या गेटच्या समोरच्या एक जणाचा हातभट्टीचा धंदा आहे. बरोबर आहे ना अल्ताफ? ही अडचण आहे तुमच्या गावात अवैध दारूच्या बाबतीत, हातभट्टीच्या बाबतीत काय परिस्थिती आहे सरपंच? आमच्या गावात ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला 100% खरं आणि आमच्या वास्तव गावात पाहिजे. त्या दारू विषयी आमच्या गावात दारूवाला बसतो, हा. सारवा सोमवंशी आणि कोरेगावांची हद्द आहे हा. तिथं. आता आमचं जे हे चालू होत सगळा विकासाचा आराखडा, हे 2 वर्षापूर्वीच आम्ही त्याला सांगितले बा आमच्या गावाला हे काय चालणार नाही. तर ते बिचारा काय करतो, येतो बा आपला आणि त्या गावाच्या शिवल येऊन बसतोय. बऱ्याच वेळा आम्ही पोलीस स्टेशनला बी सांगितलं. आता पेरुंडीला हे पोलीस स्टेशन आपले सोनलकर साहेब आल्यावर काय पत्र दिलेलं नव्हतं, पण त्याच्या अगोदर आम्ही 4-5 वेळा गावकरी आलो होतो बरेच वेळा. आता दारू धंदा चालू आहे का बंद? हा चालू आहे, चालू आहे. चालू आहे. गावाच्या हद्दीत म्हणजे गावात आहे का? आमच्या शेवच्या पलीकडून. बरं, म्हणजे गावात नाही, शाळेजवळ? नाही तसलं नाही. 2 किलोमीटर आमच्या गावापासून लांब आणि कोरेगावापासून असं मध्य बसतो शिव. चॅलेंजिंग गोष्ट ही, म्हणजे गमतीचा विषय सोडून द्या, हा. परंतु एवढं आदर्श काम आहे सगळं. परंतु गावातला एक दारूवाला जो आहे तो अशा पद्धतीने अवैध दारूचा धंदा चालू आहे. व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत जाईल ते पाहतील, त्यांना प्रशासनापर्यंत जर गेला तर त्यांनी या विषयाची दखल घ्यावी. आणि असे जे काही होतकरू राजकारणात काम करतायत, खरं तर हे सगळं जातीपातीच्या धर्माच्या पलीकडचं सगळं असतं आणि गावगाड्यातलं राजकारण. आता एक फोन येते सोशल मीडियावरून, मुख्यमंत्री समृद्ध पंचेंद्र 1 नंबर आल्याबद्दल ते गाव बघायला आले पुण्यावरून.
ते 1.5 कोटी रुपये निधी देऊ राहिले आता. एकच मिनिट. हॅलो सर पोहोचलो होतो आम्ही. नमस्कार, एक मिनिट. आम्ही श्रीगोंद्यात होतो, आमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत बोलता का एक मिनिट? हा हा नमस्ते, मी टिळक बोस बोलतोय. हा बोला की. श्रीगोंदा तहसील समोर आपली झोपडी असते जनतेच्या कामासाठी, आणि नेमके सरपंच आले होते ते काम घेऊन. तर सरपंचांची मुलाखत घेत होतो मी सोशल मीडियावर टाकण्यासाठी, आणि योगायोगाने तुमचा फोन आला लाईव्ह मुलाखत चालू असतानाच. तर सरपंचांनी तो घेतलाय, आणि या मुलाखतीचा जो काही एकूण सगळा विषय आहे तो आहे गावच्या विकासासंदर्भात आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात श्रीगोंदा तालुक्यात सारोळे गाव प्रथम आलं. तुमची एजन्सी काय काम करते, आणि तुम्ही सरपंचांना भेटण्यासाठी किंवा गावाला भेटण्यासाठी आज काय हेतूने आलात, तो विषय सांगता का जरा? तो विषय काय आहे, गाव पद्धतीने स्वच्छता आणि बाकी योजना ज्या राबवलेल्या आहेत गावामध्ये, हा, त्या एकंदरीत गाव आम्हाला माहिती मिळाली होती. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजचं जो अभियान चालू आहे हा, त्याच्यामध्ये जो पद्धतीने तालुक्यामध्ये पहिला नंबर आला, हा, ती आम्ही माहिती वाचली होती पेपरद्वारे सुद्धा, आणि तेच पद्धतीने पाहण्यासाठी आम्ही गावाची पाहणी केली होती. बरं, आणि ती गावाची पाहणी करून आम्ही हे गाव CSRच्या उपक्रमांमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना CSR मार्फत आम्ही इथं राबवू शकतो, त्याच्यासाठी आम्ही हे गाव निवडण्यासाठी आलोय आता सध्या. बरं. तुम्ही गाव पाहिलं का? पाहिजे पाहिलं एकदा, आता शेवटची team. आम्ही गाव एकदा पाहून गेलेलो आहे. बरं. मला एक तटस्थ वैभवजी, मला तटस्थ म्हणून सांगा, तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय आणि सोशल मीडिया जाणार आहे. एक तटस्थ व्यक्ती म्हणून सांगा, या सरपंचांचं किंवा ग्रामपंचायत असेल किंवा एकंदरीत सगळ्या टीमचं गावाचं यांचं काम खरोखर कसं आहे? बघा, मी एक तटस्थ माझा या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला तर या गावात मी काय केलेलं माहित आहे हा. का, एकंदरीत सर्वांनी एकत्र येऊन हे गाव विकासाच्या पुढे चाललेलं आहे. म्हणजे कसं आहे की एकमेव एखाद्या व्यक्ती पुढे घेऊन चाललाय असं पण नाहीये. हा. सगळ्या गावाचा सपोर्ट आहे या योजनेचा, या काय नियोजनासाठी, या बरोबर, गावाच्या विकासासाठी. त्याच्यामुळे हे गाव विकास होण्याचं कारण म्हणजे तेच आहे की एकजुटता, आणि एकजुटता असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गावामध्ये. इलेक्शन किंवा राजकारण हे फक्त त्या निवडणुकाच्या काळापुरतच असायला पाहिजे, तसं ते आम्हाला या गावामध्ये दिसलेलं आहे की इलेक्शन आणि राजकारण एका बाजूला आणि विकास एका बाजूला. बरं, चालेल. वैभवजी, धन्यवाद तुमचे. धन्यवाद धन्यवाद. आणि सरपंच मुलाखत संपली की येतील तुमच्याकडे थोड्या वेळात. निघतोय लगेच तुम्हाला तर. सर किती वेळ लागू शकेल येण्यासाठी? तुम्हाला माणूस पाठवतो तिथं 5-10 मिनिट म्हणजे. याला सर आता फास्ट आलो तरी 30 मिनिटं लागतील. 30 मिनिटं 40 मिनिटं. हा, लगेच पाठवतो. आता तुम्ही प्रॉपर पोहोचले का प्रवासात? सॉरी 2 मिनिटं पाठवत तिथं. पाठवत लगेच पाठवतो. हो सर, चालते 2 मिनिटं. हो. पुण्यावरून काही खास गेस्ट आलेत, आणि CSR फंड जो असतो, जो की वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना देऊ शकतात, असा CSR फंड स्वतःहून एक एजन्सी आलेली आहे, आणि त्या कामासाठी सरपंचाला जायचं. त्यामुळे आपली ही मुलाखत आपण लांबवणार नाही. पुढच्या वेळेस आपल्याला ज्यावेळेस पुढचा भाग घ्यायचा किंवा प्रत्यक्ष आपण गावात जाऊया सरपंचांकडे, आणि सरपंचांच्या सोबत त्यांनी गावात जे काही काम केले ते सगळ्या कामाचा आढावा आपण 100% सर्वसमोर गावात जाऊ. म्हणणार होतो पुढच्या वेळेस बागीच नाही घ्यायचा. आजचीच आपली मुलाखती झोपडीतली प्रातिनिधिक होती, आणि सरपंच एक काम घेऊन आले होते, त्यांचं काम पण झालंय, आणि पुढची भेट आपली सर्वसमोर होईल. धन्यवाद सगळ्यांचे. रामकृष्ण. रामकृष्ण.